नमस्कार मंडळी, आपण पाहतात लोकशाही भारत टुडे. 2 दिवसापूर्वी गंगाखेड शहरामध्ये एका संविधानवादी कार्यकर्त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावर जी झालेली मारहाण आहे त्या मारहाणीबाबत आपण सर्वजण परिचित आहात. नेमका हा प्रकार काय आहे आणि नेमकं हा जो या कार्यकर्त्यावर वचपा काढण्यात आलेला आहे त्याच्या पाठीमागची काय भूमिका आहे आणि नेमका हा अन्याय कशामुळे करण्यात आलेला आहे या बाबतीत आपण महेश बिडगर यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. महेश, तुझं स्वागत आहे लोकशाही भारत टुडे मध्ये. धन्यवाद. 2 दिवसापासून जी तुला अमानुष्य प्रकारची मारहाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर करण्यात आलेली आहे, नेमकं हा प्रकार काय आहे आणि कशामुळे ही मारहाण झालेली आहे? धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल आणि संपूर्ण महाराष्ट्रासमोर तुम्ही माझी भूमिका मांडण्याचा प्रयत्न करताय. विषय असा आहे की मी पहिल्यापासूनच माझं जे कार्य आहे ते धनगर समाजासाठी आहे, बहुजनांसाठी आहे, हिंदूंसाठी आहे आणि एकंदरीतच जे कार्य मी भ्रष्टाचार मुक्तीचं कार्य करतो त्याच्यामध्ये मग सगळ्या जाती धर्मातली माणसं आली, कारण ते एका जाती धर्मासाठी नसतं काम. मग मुख्यतः इथल्या स्थानिक प्रशासनाला माझं जे भ्रष्टाचार मुक्तीचं जे काम आहे किंवा भ्रष्टाचार विरुद्ध मोहिमेचं जे काम आहे ते इथल्या राजकीय प्रशासन आणि प्रशासकीय प्रशासनाला कुठेतरी खटकते गेल्या 7-8 महिन्यांपासून. तर वेळोवेळी हे माझ्या विरुद्ध षडयंत्र करू इच्छित आहेत. ही काही पहिली वेळ नाहीये इथल्या प्रशासनाच्या षडयंत्राची, ही तिसरी वेळ आहे. पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगरचे संभाजीनगर खंडपीठाचे न्यायाधीश कापसे गार्डन येथे गंगाखेड येथे आले होते मूलभूत अधिकारांची माहिती देण्यासाठी. त्यावेळेस मी त्या कार्यक्रमामध्ये सामील झालो होतो, पण स्वतः पोलीस प्रशासन जे आहे त्यांनी मला तिथून या कारणावरून अरेस्ट केलं की तुला इथं कोणी बोलवलं, तू या कार्यक्रमात कसं काय आलास, इथं कशासाठी फोटो काढतोय तू, आणि असं म्हणून याच जे PI डोंगरे साहेब आहेत, हे पोलीस निरीक्षक जे PI डोंगरे साहेब आहेत, हे निष्पक्षपणाने कधीच काम करत नाहीत. माझा सगळ्यात मोठा आरोप गंगाखेड पोलीस प्रशासनावर आहे. तो कधीच निष्पक्षप्रमाणे काम करत नाही, कारण मला जे मारहाण झाले ते पोलीस स्टेशन मधून बाहेर नेले. CCTV फुटेज तुम्ही चेक करा, स्टेशन मधून बाहेर नेऊन मारहाण केल्या. तर झाला विषय असा की त्यांनी मला तिथं अरेस्ट केलं. त्या कापसे गार्डन मध्ये अरेस्ट करताना PI डोंगरे साहेबाचे असे शब्द होते मला की तुझ्यामुळं ऑलरेडी आम्हाला खूप त्रास व्हायलाय, इथलं एकाही गुत्तेदार कॉन्ट्रॅक्टरदार तुझ्यामुळे इथं काम करत नाहीये. मग PI डोंगरे साहेबांना काय गुत्तेदार कॉन्ट्रॅक्टर घेत आहेत का? ते कॉन्ट्रॅक्टर आहेत का इथं गंगाखेड मध्ये? त्यांचं काम कायदा सुव्यवस्थांचे ते राखावं. त्यांनी गुत्तेदारांबद्दल बोलायची काय गरज होती? तर त्यांचं ते शब्द होते आणि ते शब्द म्हणून त्यांनी मला माझ्यावर 353 टाकण्याचा पूर्ण षडयंत्र करून मला आवाज दाबण्याचा पूर्ण प्लॅन केला होता. पण माझे गुरु गोपीचंद पडळकर साहेब वेळीच धावून आले. त्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि त्यानंतर डोंगरे साहेब शांत झाले थोडे. त्यांनी तो गुन्हा रद्द केला. माझ्यावर तो खोटा गुन्हा दाखल करू शकले नाहीत त्या प्रकरणामुळे. त्याच्यानंतर मग पुन्हा मी जोमाने या प्रकरणातून बाहेर पडून मी पुन्हा माझं काम रेग्युलर सुरू केलं ह्या भ्रष्ट प्रस्थापितांच्या विरुद्ध. अच्छा. मग झाला विषय असा की जे निकटवर्णीय आहेत ह्या गुट्टे साहेबांनाच, रत्नाकररावजी गुट्टे साहेबांना निकटवर्णीय जे आहेत राजकीय यंत्रणेमध्ये, त्यांच्यापैकी एक बाबा पोले म्हणून आहेत, ते जिल्हा परिषद सदस्य आहेत परभणी मधले. त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी, सुनील तांदळे असतील, असे 2-4 सहकारी 14 जणांनी मिळून माझ्यावर भ्याड हल्ला केला होता माझ्या वॉटर प्लॅन्टवर येऊन, आणि त्याच्या विरुद्ध गुन्हा देखील दाखल आहे. एक त्याला 2-3च महिने झाले. तर तो भ्याड हल्ला माझ्या प्लॅन्टवर येऊन त्यांनी माझ्या ऑटोची तोडफोड केली, मला मारहाण केली आणि गुन्हा दाखल झाला त्यांच्यावर. गुन्हा दाखल होऊनही याच डोंगरे साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी तो सुनील तांदळे त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन फोटो काढतो. हे बाबा पोले त्यांच्यासोबत जाऊन त्यांना शुभेच्छा देऊन फोटो काढतात. म्हणजे गुन्हेगारांसोबत तुम्ही फोटो काढताय, गुन्हेगारांसोबत तुमचं उठणं बसणं आहे. मग तुम्ही तुमची भूमिका नेमकी काय? ह्या PI डोंगरे साहेबांची भूमिका नेमकी काय? आणि पूर्ण पोलीस प्रशासन जरी तसं नसलं तरी मेन जर अधिकारी तसा असेल तर पोलीस प्रशासन मध्ये योग्य रीतीने दखल घेत नाही. हा माझा आरोप नाहीये, हे सगळ्या गंगाखेडाला माहिती आहे आणि त्यांच्या कार्यामधून देखील दिसून येते. मग त्यावेळेस त्यांनी गुन्हा दाखल करून घेताना देखील भरपूर अडचणी आणल्या. डोंगरे साहेब गुन्हा दाखल करूनच घेत नव्हते. 3 दिवस लावले या डोंगरे साहेबांना गुन्हा दाखल करण्यासाठी बाबा पोलीवर, का तर त्यांना त्या माणसावर गुन्हा दाखल होऊ द्यायचा नव्हता. मग ह्याच्यावरून विचार करा की निष्पक्ष चाचणी करतायत का. त्याच्यानंतर मी गुन्हा दाखल केला, पुन्हा त्या षडयंत्रातून बाहेर पडलो. मी सुखरूप, मला मारहाण झाली पण त्यांना माझा पाय बी मोडून माझा जीव मारण्याचा त्यांचा प्लॅन होता, पण मी त्याच्यातून बाहेर पडलो देवाच्या आशीर्वादानं. पुन्हा मी जोमानं माझं काम सुरू केलं. सुरू केल्याच्या नंतर आता जे प्रकरण घडलंय हे प्रकरण बिनबुडाचं आहे. 21 जानेवारी 2026 रोजी
मुंबईमध्ये धनगरांच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ज्यावेळेस मी गेलो होतो, त्यावेळेस दीपक बोराडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो आंदोलनाचा मोर्चा उभारला होता, त्या मोर्चामध्ये धनगर बांधवांची आणि पोलिसांची थोडी बाचाबाची होऊ लागली. मग त्यांना मी असं आवाहन केलं की बाबा तुम्ही पोलिसांना काहीही त्रास देऊ नका. तुमचा जो अनपडपणा आहे, माझा धनगर समाज हा माळ रानामध्ये राहणारा आहे, डोंगरामध्ये मेंढीपाळाचा व्यवसाय करून राहणारा आहे, सुशिक्षित नाही तेवढा समाज. मग मी त्यांना आवाहन केलं की तुमचा जो अनपडपणा आहे तो माळ रानात दाखवा, इथं कोणालाही टॉर्चर करू नका. पण त्या शब्दाचा विपर्यास करून, त्याचा गैरअर्थ काढून तो 7-8 महिन्याच्या नंतर असा दाखवण्यात आला समाजाला की मी म्हणतोय धनगर बांधवांना की तुमचा अनपडपणा महारांना दाखवा. काय या वाक्याला अर्थच नाहीये. मी कशासाठी म्हणेल, तिथं काय संबंध तरी काय बौद्ध समाज बांधवांचा किंवा धनगर समाज बांधवांचा मी असं म्हणण्याचा. पण तो विपर्यास करून, मला कुठेतरी षडयंत्र करून, माझा आवाज दाबून ह्यांचा प्लॅन होता की मला जीवे मारण्याचा. कारण कशा प्रकारे मी तुम्हाला सांगतो, हे प्रकरण बाहेर काढलं यांनी विनाकारण. काढल्याच्या नंतर पोलीस स्टेशनच्या समोरच, माझा वॉटर फिल्टर पाण्याचा व्यवसाय, मी पाणी वाटप करत होतो रेग्युलर रोजच्या सारखं. तिथं 4-5 जण आले. आता त्यांचं देखील नाव यांनी डोंगरे साहेबांनी घेतलं नाही त्या गुन्ह्यामध्ये. 4-5 जण आले आणि डायरेक्ट त्यांनी मला मारहाण सुरू केली. मी म्हणलं, अरे भावांनो तुम्ही मला का मारताय? तर त्यांनी मला तो व्हिडिओ दाखवला. मी म्हणलं, भावांनो तो व्हिडिओ ध्यान देऊन ऐका, त्याच्यामध्ये महार हा शब्द नाहीये, त्याच्यामध्ये माळरान हा शब्द आहे. तुम्ही ध्यान देऊन ऐका, हा खेडेगावातील शब्द आहे, तुम्हाला कदाचित माहिती नसेल. त्यांनी कुठलंच ऐकलं नाही, त्यांनी मला मारहाण सुरू केली डायरेक्ट प्लांट वरती. नाही, पोलीस स्टेशनच्या समोर नगरपालिकेपाशी मी वाटप करत होतो माझ्या पाण्याचं, वॉटर फिल्टर जारच्या पाण्याचं. त्या ऑटोपाशी येऊन त्यांनी मारहाण केली. सगळ्या मार्केटनं ते बघितलं. मी तिथून धाव घेऊन पोलीस स्टेशनला गेलो. बाबा पोलीस स्टेशनला तरी मला तिथं आसरा मिळेल म्हणून हे पोलीस स्टेशनला आले. पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर त्या बांधवांची पुन्हा मनधरणी मी करून त्यांना क्लॅरिफिकेशन देण्याचा प्रयत्न केला. ते थोडे शांत झाले. पण शांत झालेलं पाहून तिथं पुन्हा हा बाबा पोले नावाचा राजकीय जो षडयंत्र रचू इच्छित होता तो पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये आला. त्याचे सीसीटीव्ही फुटेज चेक करणं खूप गरजेचं आहे. पोलीस स्टेशनमध्ये आल्याच्या नंतर एक बौद्ध बांधव ज्याचं नाव की रोडे आहे, पॅन्थर मध्ये काम करते ते, त्या रोडेच्या हाताला धरून यांनी आतमध्ये घेऊन गेला पोलीस स्टेशनमध्ये. आणि त्याला काय सांगितलं की काय नाही, की तो रोडे आतमधून एवढा भडकून माझ्यावर आला. तो म्हणला, चल हरामखोरा बाबासाहेबांचे पाय धर आणि तिथं पाय धरून त्यांची माफी माग. मी म्हणलं, बाबासाहेबांचे पायच नाही, मी बाबासाहेबांचे पाय धुवून पाणी पितो, पण मला फक्त सांगा की माझा गुन्हा काय, तुम्ही हे कशासाठी करायला होता, मला जबरदस्ती का करताय तुम्ही? मी मला मानखुशीनं करेल, पण तुम्ही जबरदस्ती माझ्यावर का करताय, असा मी त्यांना प्रश्न विचारला. पण त्यांनी कुठल्याही प्रकारचं ऐकून न घेता 2 ते 30 जणांनी मला तिथून उचलून नेलं. आता तुम्ही पोलीस प्रशासनावर मी आरोप करतोय का खरंच आहे, तुम्ही आता जनतेनं, महाराष्ट्रातील जनतेनं ठरवायचंय. पोलीस स्टेशन मधून मला उचलून नेलं. कसाब सारखा आतंकवादी, त्याला कित्येक वर्ष पोलीस प्रशासनानं प्रोटेक्शन दिलं होतं आतंकवाद्याला. मग मी तर कुठल्याही प्रकारचा गुन्हा न करता जर मला पोलीस प्रोटेक्ट करू शकत नाही तर हे काय गंगाखेड सांभाळणार आहेत? पोलीस स्टेशन मधून जर मला उचलून नेतात तर गंगाखेडचं काय कायदा सुव्यवस्था राखणार आहेत? पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज अजून चेक करा. तिथं पठाण साहेब होते, हेड कॉन्स्टेबल, सगळं पोलीस प्रशासन तिथं असताना पोलीस स्टेशन मधून मला उचलून नेलं. उचलून नेऊन बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर मोठा आरोप मारहाण करताय केली. तुम्ही पोलिसांवरती. हा आरोप आहे का न आहे तुम्ही सीसीटीव्ही चेक केल्यावर तुम्हाला समजेल. मी आरोप करतोय म्हणून कोणीच भरोसा धरू नका. फक्त पोलीस प्रशासनाला जाब विचारा की तुम्ही त्या दिवशी सीसीटीव्ही दाखवा की महेश बिडगरला पुतळ्यासमोर मारण्याच्या अगोदर पोलीस स्टेशन मधून उचलून नेलं का नाही, एवढं चेक करा. ह्याच्यावरच सिद्ध होईल की पोलीस प्रशासनावर मी आरोप करतोय का ते खरंच हरामखोर आहेत. पोलीस प्रशासन खरंच निष्फळ आहे, कार्यरत करत नाही योग्य रीतीने, ते तुम्हाला महाराष्ट्रातील जनतेला कळत. तुम्ही सीसीटीव्ही चेक करा. आणि तिथून नेऊन मला मारहाण केली. मारहाण केल्याच्या नंतर जे काय आहे ते महाराष्ट्राच्या समोर, आणि यांनीच मला मारहाण करून माझ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. आणि आमदार रत्नाकर रावजी गुट्टे साहेबांचे कित्येक व्हिडिओ आहेत, तुम्हाला देतो मी. त्या व्हिडिओमध्ये ते स्वतः म्हणलेत, ज्या वेळेस तुम्ही एखाद्या अधिकाऱ्यासोबत किंवा एखादा जो आरकट नागरिक आहे त्याच्यासोबत तुम्हाला जर काही करायचं असेल, त्याला जर आवाज दाबायचा असेल, तर तुम्ही एखादा दलित समाजातला बांधव तुमच्या सोबत ठेवा. अच्छा. आणि त्याला मारहाण करा अगोदर. आमदार म्हणतायत, खुद्द आमदार, तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी. तुम्ही त्याला मारहाण करा, त्या अधिकाऱ्याला असेल, त्या नागरिकाला असेल, आणि त्याला धमकी द्या दलित बांधवाच्या थ्रू की त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला जाईल. हे खुद्द स्टेटमेंट दिलेले प्रसार माध्यमांसमोर. आता तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी, तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, 1 मिनिट. लांब कशाला? कारण पाणी का पाणी, दूध का दूध, पाणी का पाणी व्हायला पाहिजे. तो व्हिडिओ आम्हाला म्हणजे आमच्याकडे द्या. हा, मी तुम्हाला तर शेअर करतो. जनतेसमोर आणणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला तो व्हिडिओ लगेच 1 मिनिटात दाखवतो. 1 मिनिट, थोडस लागू द्या टाइम. नंतर तुम्ही, ठीक आहे, पुन्हा नंतर कट करा तुम्ही ह्याच्यामधून. मारहाण केलं ही बौद्ध समाजाने चालू आहे ना. बौद्ध
बांधवांचा वापर किंवा त्यांच्या राजकीय कार्यकर्ते त्यांचे आपले बौद्ध बांधव आहेत कॅमेऱ्याच्या समोर त्यांचा वापर कसा करतात एकदा हा व्हिडिओ बघून घ्या. मला जी मारहाण केली आहे ही बौद्ध समाजाने केलेलीच नाहीये. कारण त्या व्हिडिओमध्ये जे 20-25 कार्यकर्ते दिसत आहेत, जे मला 5-6 जण त्याच्यापैकी मारतायत, हे एका स्पेसिफिक नेत्याचे म्हणजे आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेबांचे कार्यकर्ते आहेत. आणि गंगाखेडमध्ये सामान्य नागरिकांना माहिती आहे हा कोणाचा कार्यकर्ता, सगळ्याला माहिती असते. त्याला तिथंच हाना म्हणतात. पण हाणायची आयडिया कशी केली होईल? हाना कसं? 2 माणसं हाणायला आणि एक मागासवर्गीय सोबत घ्या म्हणतात. कारण ते 353 करते मला आपल्यावर, त्याच्यावर आपण अट्रॉसिटी करू. आपण अट्रॉसिटी करायची म्हणलं, मारलं, हाणलं चांगलं, अट्रॉसिटी करायची म्हणलं ते कशाला मरतंय? 353 कशाला करते आपल्यावर? मी जुमेदार न बोललोय, पत्रकार आहेत माझ्या समोर, मी जुमेदार बोललोय, मला काही फरक पडत नाही. लिहिलं तरी तुम्ही फरक पडत नाही, बोललं तरी काही फरक पडत नाही मला. कारण का मी बघितलं व्हिडिओ. म्हणजे स्वतः आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेबांवर मी आरोप करतोय का हे खरं आहे त्यांच्या तोंडानं नाही का? ते स्वतः म्हणतायत की एखाद्याला जर तुम्हाला हाणायचं असेल तर तुमच्यासोबत दलित बांधव ठेवा. मग आता संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातील दलित बांधवांना माझी विनंती आहे की तुमचा जो अॅट्रॉसिटी जो ऍक्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संरक्षणासाठी दिलेला आहे त्याचा कोणी गैरवापर करतंय का? आणि तुम्ही जर असं विनाकारण माझ्यासारख्या छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर काम करणाऱ्या एका मावळ्यावर जर तुम्ही त्याचा अधिकाराचा वापर जर गैरवापर करत असाल तर त्या अॅट्रॉसिटीला काही अर्थ राहणार नाही, तो तेवढा ताकदवार राहणार नाही. मग असल्या भूलथापांना बळी पडून जर तुम्ही समोर येऊन माझ्यासारख्यावरच जर तुम्ही असा गुन्हा दाखल करत असाल तर याला काय अर्थ आहे? मग माझ्यावरच गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल करतानाही मी ज्यावेळेस त्यांच्यावर क्रॉस कंप्लेंट करत होतो, आता बघा त्यांनी माझ्यावर अटॅसिटी टाकली, अच्छा, त्याला कुठलाही पुरावा नाहीये. सगळ्या महाराष्ट्रानं बघितलाय तो व्हिडिओ की तो माळरान शब्द आहे, महार हा शब्द नाहीये. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की त्याला कुठलाही पुरावा नाहीये. बिनबुडाचे आरोप करून अॅट्रॉसिटी टाकलाय. मी त्यांच्यावर ज्यावेळेस क्रॉस कंप्लेंट केली, मला मारहाण केली, माझं इथलं 2 तोळ्याचं लॉकेट घेतलं त्यांनी वरबाडून, एक अंगठी होती याच्यामध्ये 1 तोळ्याची, ती अंगठी काढून घेतली, माझा मोबाईल फोडला, आता नवीन मोबाईल, दुसरा मोबाईल जुना वापरतोय माझ्याकडचा, माझा मोबाईल फोडला, माझ्या एवढी धारदार शस्त्रानं वार केला. तो चौकडा शर्टवाला जो मध्ये जाडेला पोरगा दिसतोय त्याने अक्षरशः चाकू दाखवला मला तुझा मर्डर करून टाकीन मला इथं. आता एवढं जीव घेणं हल्ला म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न करला असताना देखील त्यांनी का त्यांच्यावर रॉयटचा गुन्हा दाखल का केला नाही? त्यांनी जीव मारण्याचा प्रयत्न केला म्हणून 307 का बरं दाखल केली नाही? किंवा यांनी तिथं एवढा जवान मॉब लिंचिंग केल्यासारखा केला म्हणून रॉयटचा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. तुम्ही हे सगळी तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला गेलो. त्यांनी रॉबेरीचा गुन्हा दाखल केला, दरोडेखोराचा. आता सध्या कोणता गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात? आता त्यांच्यावर उगा 324 शिवीगाळ म्हणून छोटा मोठा गुन्हा दाखल करून त्यांना फक्त थातुरमुतूर करायचे म्हणून आज धनगर समाज किंवा एकंदरीतच जे मला मानते लेखी तक्रार कशा पद्धतीची दिलेली आहे? लेखी तक्रार त्यांना दिली, पण त्यांनी तक्रार घेताना माझा जॉब योग्य रीतीने घेतलाच नाही. कारण मला मारहाण भरपूर झालेली होती. अच्छा, मी एकदम घायल झालेलो होतो. माझ्याकडून त्यांनी सही घेतली. मी त्यावेळेस असा वाचण्याच्या आणि करण्याच्या धुंदीत नव्हतो. मी त्यांना जे काय आठवण ते सांगत होतो, पण त्यांनी माझ्या शब्दाकडे लक्षच दिलं नाही. मुद्दाम त्यांनी इग्नोर करण्याचा प्रयत्न करून एक दिखावा करण्यासाठी महाराष्ट्राच्या समोर मांडलं. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतोय की त्या व्हिडिओमध्ये प्रूफ झालेला आहे की मला मारहाण झाली. हो, त्याला काय पुराव्याची गरज नाही ना, सगळ्या महाराष्ट्रानं सिद्ध केलं. ते जनता सर्वोपरी आहे, जनतेनं न्याय केलाय ना की माझ्या अन्याय झालाय. मग पोलीस प्रशासन असा दखल अंदाजी का करते ह्याचं उत्तर मी सांगतो तुम्हाला. तुम्ही जर समजा आता तुमच्या तक्रारीनुसार जर गुन्हा दाखल झालेला नाही, त्यांच्या वरिष्ठाकडे या बाबतीत काही तुम्ही तक्रार वगैरे? वरिष्ठांकडे देखील केली तक्रार. आणि मग उद्याचा मोर्चा त्याच्यासाठीच तर आहे ना. उद्या जो मोर्चा आम्ही 11 तारखेला आयोजित केला, 11 जुलै 2026 शनिवार रोजी गंगाखेड बंदची जी हाक दिली आहे ती त्याच्यामुळेच दिली आहे की गुन्हे यांनी योग्य रीतीने दाखल केले आहेत. का केले नाहीत? कारण स्वतः आमदार साहेबच सांगतायत अॅट्रॉसिटी दाखल करा, कोणाला जर मारलं तो तुमच्यावर काय कारवाई करून अॅट्रॉसिटी दाखल करा, स्वतः सांगतायत. आणि संपूर्ण गंगाखेडमध्ये तरी कमीत कमी यांना माहिती आहे, गंगाखेडमध्ये जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहिती आहे की त्या व्हिडिओमध्ये जे 5-25 जण दिसालेत ते सगळे गुट्टे साहेबाचे कार्यकर्ते आहेत. तो बौद्ध समाज नाहीयेच. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतोय की माझ्यावर जी मारहाण झाली ही बौद्ध समाजाने केलीच नाही. धनगर समाज आणि बौद्ध समाजामध्ये षडयंत्र करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न नेमकं कोण करतायत हे बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. कारण तिथं जे कार्यकर्ते आहेत ते एका स्पेसिफिक नेत्याचे कार्यकर्ते आहेत. आणि गंगाखेडमध्ये स्थानिक लेवलला जो सुशिक्षित खरा बौद्ध समाज आहे, जो शाहू फुले आंबेडकरांच्या छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारात चालतो, तो स्वतः मला म्हणतोय की महेशराव तुमचं काही चुकीचं नाही, आम्ही तुमच्या सोबत आहे. तुम्ही जसं असं आता म्हणतायत की तुम्हाला जी मारहाण झाली त्यामध्ये बौद्ध समाजाचा कुठलाही रोल नाही. हो, परंतु काही रील स्टार हे ज्या पद्धतीचे तुम्हाला मारहाण झालेले व्हिडिओ
भीमटोला म्हणून प्रसारित करतात सामाजिक हो, हो, माध्यमावर, हो. या बाबतीत तुम्हाला काय सांगायचं? हा, आता हे महत्वाचं आहे. भीमटोला खूप अभिमानाची गोष्ट आहे. चुकीच्या माणसाला भीमटोला भेटलाच पाहिजे. पण हम्म. भीमटोला तुम्ही माझ्यासारख्या छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांच्या आंबेडकरवादी विचाराच्या मावळ्यावर करताय. लाजा वाटल्या पाहिजेत भीमटोला देणाऱ्याला, आणि भीमटोल्याचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला लाज तर वाटली पाहिजे. पण त्याच्या गुन्हा दाखल झाल्याशिवाय महेश बिडकर शांत बसणार नाही. किंवा माझ्यासोबत जो समाज आहे, मग तो 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार समाज आहे माझ्यासोबत, धनगर समाजच म्हणून नाही. कारण स्वतः बौद्ध समाज म्हणतो की महेश बिडकरचं काही चुकलं नाही. त्या व्हिडिओच्या खाली कमेंट बघा तुम्ही, लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. लोकशाही आपल्या भारतामध्ये लोकांनी दिलेली प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे ना. त्या व्हिडिओच्या खाली कमेंट बघा की महेश बिडकरची चूक आहे का, कोणीतरी केली आहे, कमेंट बघा. मग जे व्हिडिओ दाखल केलेत, ज्यांनी व्हिडिओ ते चुकीच्या हेतून व्हायरल केलेत आणि भीमटोला म्हणून व्हायरल केलेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही माझी मागणी आहे. आणि म्हणूनच उद्याचा जो मोर्चा आहे, त्या मोर्चामध्ये त्याच मागण्या असणार आहेत. त्या व्हिडिओमध्ये आता बघा, यांनी 4 जण, आता डोंगरे साहेबांचा आता स्पष्ट बकळ जणांना ते म्हणाले की मी माझ्या समाजाचं पांघरून घालतोय, मी नखरे करतोय, सोशल मीडियावर काहीतरी चुकीचं टाकतोय, माझे कारनामे माहितीच नाहीत म्हणून असा भ्रम पसरवले डोंगरे साहेब. अरे बाबा, या डोंगरे साहेबाला एवढं करायचंय काय? म्हणजे तुम्ही जातीचं पांघरून घेताय असं? पांघरून घेताय असं PI डोंगरे साहेब म्हणताय. डोंगरे साहेबांना एवढ्या चौकशी करायचे अधिकार दिले कुण? हा, ते महाराष्ट्र चौकशी करेल ना की मी पांघरून घेतोय का, माझा विचार नेमके कोणाचे आहेत, मी बाबासाहेबांना मानतोय का नाही, बाबासाहेब माझ्या डोक्यात आहेत का नाही, महाराष्ट्राला माहिती आहे. डोंगरे साहेब कोण ठरवणार की मी जातीय दंगल करण्याचा प्रयत्न करतोय? कोण करतोय? त्यांचं काढायचं काम नाही. आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब स्वतः म्हणतायत की अॅट्रॉसिटी दाखल करण्यासाठी एखादा दलित बांधव सोबत ठेवा. हे करीत नाहीत का जातीय दंगल कडवण्याचं कारस्थान? मग हे डोंगरे साहेबांना दिसत नाही का? डोंगरे साहेबाला एवढं करा, बोलायची काय गरज आहे की मी जातीचं पांघरून घालतोय म्हणून? यांना कळत नाही की योग्य रीतीने गुन्हा दाखल करायला, रॉयटचा गुन्हा मला दाखल असं केला नाही. म्हणायचं की अॅट्रॉसिटी या कायद्याचा वापर राजकारणासाठी या गंगाखेड मतदारसंघात केला जातो. 100% गंगाखेड मतदारसंघात तर माझ्या निदर्शनास आलाय. पण अखंड भारतामधून, महाराष्ट्रामधून ज्यावेळेस मला फोन आलेत, तिथूनही त्या बांधवांचं, इतर समाज बांधवांचं म्हणणं आहे की आमच्यावर देखील असाच अन्याय होतोय. अच्छा. आणि बघा, जो त्यांनी मला मारहाण केली, मी शांततेनं मी त्यांची मारहाण करून घेतली. ते मला खाली पाया पडायला लावले, बाबासाहेबांकडे पाठ करून पाया पडायला लावले. पण मी म्हणलं नाही, मी बाबासाहेबांकडे मुद्दाम तोंड केलं आणि बाबासाहेबाच्या कडे तोंड करून मी त्यांच्या पाय पडलो मी त्यांच्या. का तर मला माहिती होतं की वरून बाबासाहेब जिथून कुठून बघत असतील तर बाबासाहेब म्हणत असेल की महेशचा काहीच चुकीचं नाही, महेश तू मार खा. आणि मला जी ताकद दिली त्या बाबासाहेबांना दिली मला मार खाण्याची. एवढे जण माझ्यावर जे मारायला पडले होते ते काही कमी लोक नव्हते. 4 काट्या मोडल्या माझ्यावर, बेल्ट होते, धारदार क्षेत्र होते 2-3 जणांच्या हातामध्ये. बरं, हे योग्य वाटते का की ज्या व्यक्तीनं इथल्या दीन दुबळ्या आणि बहुजनांसाठी अहिंसेच्या मार्गानं संघर्ष केला आणि भारताचं संविधान आपल्याला सुपूर्द केलं, इथल्या लोकांच्या हक्काचं संरक्षण केलं, अशा महामानवाच्या स्मारकासमोर तुम्हाला जी झालेली मारहाण आहे, हे कुठेतरी ते संविधानिक तत्वाची पायमल्ली करणारं ठरतंय? महाराष्ट्र पेटला ज्याच्यामुळं बाबासाहेब स्वतः म्हटले होते की 100 गुन्हेगार सुटले तरी काही हरकत नाही, पण एका निरपराधाला सजा झाली नाही पाहिजे, स्वतः बाबासाहेब म्हटले होते. मग बाबासाहेबांच्या समोर जे होते, किती ग्रॅज्युएट आहेत, किती 10वी 12वी पास आहेत, कोण दारू पेलेलं नव्हतं, काय त्यांच्या शिवीगाळाची पद्धत आहे, हे ऐकून तर समाज उठलाय ना. आज फक्त धनगर समाजच नाही, 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना सोबत घेऊन जो महाराष्ट्र आज पेटून उठलाय, ह्याच्या 25-30 जण जे व्हिडिओ मध्ये दिसतात मारण करता, जबरदस्ती करताना, यांच्या विरोधात जे उठलाय ते ह्याच कारणामुळे उठलाय. विशेष म्हणजे सामाजिक माध्यमावर पाहिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा मग बौद्ध समाज असेल किंवा बाबासाहेबांच्या विचारावर चालणारा जो कोणी या देशाचा नागरिक आहे, तो देखील या प्रकरणाचा निषेध करतो. हो. आता उद्या होणाऱ्या मोर्चाला बाबासाहेबाला मानणारे अनुयायी देखील सामील होणार आहेत का? 100% होणार. 100%. तुमचा खूप खूप आभारी आहे. आणि तुमचाही परिचय द्या, महत्वाचं म्हणजे तुमचा परिचय द्या मला. मी पत्रकार संतोष रेड्डी. संतोष रेड्डी. तुमची कास्ट कोणती आहे? माझी रेड्डी समाज. रेड्डी समाजाची कास्ट तुमची थोडी 5 मिनिटं बाजूला ठेवा. एक फर्स्टली आणि लास्टली इंडियन म्हणून तुम्ही तो व्हिडिओ बघितलाय का? हो, पाहिलाय. त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय चुकीचं वाटलं का? नाही, त्याच्यामध्ये माळरान हा शब्द ऐकू येतोय. माळरान ऐकू येतोय. तुमच्या सारखंच सगळ्या जाती धर्मातील लोकांना तो ऐकू यायलाय माळरान, पण त्यातले त्यात काही अनपढ आहेत. म्हणूनच बाबासाहेब म्हटले होते की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिकल्याने तुम्हाला संघटित कसं व्हायचंय, संघर्ष नेमका कोणासोबत करायचा याचं ज्ञान येण्याची अक्कल येईल. म्हणून बाबासाहेब म्हटले होते की तुम्ही अगोदर शिक्षण घ्या. मग जे शिकलेले बौद्ध बांधव आहेत किंवा इतरही सगळ्या समाजातले आहेत त्यांना तो शब्द कळतोय स्पष्ट की तो माळरान शब्द आहे. स्वतः बौद्ध समाजातील जे अनुयायी आहेत ते देखील या घडलेल्या कृत्याचा निषेध करतात. ते देखील कबुली करतात की हा शब्द हा माळरानच आहे. 100%. मग 7 महिन्याखालचा जो व्हिडिओ उकरून काढला आणि त्यामध्ये जाणीवपूर्वक तुम्हाला
महामानवाच्या स्मारकासमोर मारहाण करण्यात येते. हो हो. याच्यामध्ये नेमका मोटिव्ह काय या लोकांचा? मोटिव्ह एकच आहे, ह्याच्या मागे एक राजकीय षडयंत्र आहे. महत्वाचं म्हणजे दोन समाजांना जरी दोन समाजांना एक समोरासमोर आणू इच्छित असतील, आता वर्गीकरणामुळे दोन समाज समोरासमोर यायलेत विनाकारण. त्याच प्रकारे बौद्ध समाज आणि धनगर समाज जर समोरासमोर आणण्याचा कोणी जर प्रयत्न करत असेल तर मी सर्वांना विनंती आहे माझी, बौद्ध समाजालाही आणि धनगर समाजालाही, तुम्ही अन्यायासाठी माझ्यासोबत या, अन्याय विरुद्ध लढण्यासाठी माझ्यासोबत या. समाजाला समोर आणायचा माझा कुठलाही हेतू नाहीये. म्हणून मी पुन्हा वेळोवेळी आवाहन करतोय की माझ्यावर बौद्ध समाजाने हल्ला केलेला नाहीये. जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या पाठीमागं कोण आहे? कार्यकर्त्यांवर व्हिडिओ विनाकारण व्हायरल करणाऱ्यावर अखंड महाराष्ट्रामध्ये जे जे दिसतात, जिथे जिथे दिसतात सोशल मीडियावर, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. माझी मागणीची आहे. एकतर व्हिडिओ व्हायरल करणारे गुन्हे दाखल झाले पाहिजे. जे व्हिडिओमध्ये मला मारहाण करताना दिसतात 20-25 जण जेवढे कवी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांच्यावर गुन्हा दाखल होताना रॉयटचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, दरोडेखोराचा झाला पाहिजे, जीव मारण्याचा प्रयत्न केला 307 दाखल झाली पाहिजे. हे गुन्ह्यांची मागणी आहे. आणि तिसरी गोष्ट, ह्या षडयंत्रामागे नेमके कोण आहेत? आता मी तुम्हाला पुरावा दाखवला. मी बुणबिडाचे आरोप करणारा महेश बिडकर नाहीये. मी ज्यावेळेस पडताळणी करतो, पडताळणीमध्ये जर माझे वडील जर मला चुकीचे सापडले तर पप्पा तुमचं चुकलं म्हणणारा माणूस आहे, या वृत्तीचा मी माणूस आहे. म्हणून मी पाठीमागं कोणालाच घालत नाही, कोणी असू द्या. म्हणून तुम्हाला मी पुराव्यानिशी दाखवलं की डॉक्टर रत्नाकर रावजी गुट्टे साहेब नेमकं म्हणतायत काय. माझं वैर कोणासोबतच नाही हो, मी कुठल्या पक्षाला बांधील नाहीये, कुठल्या नेत्याला बांधील नाहीये. पण जो चुकीचा आहे, चुकला की ठोकला, ह्या वृत्तीचा महेश बिडकर आहे. मग हे काय म्हणताय तुम्ही तुमच्या कानानं ऐका ना, महाराष्ट्र ऐकतो ना. स्वतः म्हणतात की जर कुणाला मारहाण करायची असेल त्याला मारा आणि एखादा दलित बांधव तुमच्या सोबत ठेवा. म्हणजे याचा अर्थ काय? तुम्ही प्रोत्साहन देताय का अॅट्रॉसिटी टाकायला? ह्याचा अर्थ तोच आहे ना. आता हे सर्व प्रकार घडलेला आहे. तुम्ही ज्या नेत्याचे समर्थक आहेत, हो, गोपीचंद पडळकरांचे, हो, या बाबतीत त्यांच्याशी काय चर्चा झालेली आहे? त्यांचा या बाबतीत काय भूमिका आहे? माझी त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. सुरेश भाऊ बुमरे असतील त्यांनी मला कॉल केला, दीपक भाऊ बोराडे असतील त्यांनी मला कॉल केला, लक्ष्मण हाके सरांनी मला कॉल केला, दीपक केदार जे आहेत पॅन्थरचे जे अध्यक्ष आहेत वाटतं, त्यांनी मला कॉल करून विचारपूस केली आणि ते म्हणले महेश जे तुझ्यासोबत झाले ते चुकीचं आहे. ह्यांनी मला कॉल केला. घनश्याम बापू हाके साहेब असतील, यशवंत संघर्ष सेनेचा जे मी जो मराठवाड्याचा सोशल मीडिया प्रमुख आहे त्यांच्या संस्थापकांनी विष्णुभाऊ कुराडींनी मला कॉल केला. पवन करवर असतील, मल्हार रक्षक संघटनेचे जे अध्यक्ष आहेत लातूरचे, त्यांनी मला कॉल केला. म्हणजे ज्यांनी मला कॉल केला. पडळकर साहेबांची काय भूमिका आहे? हा, तर पडळकर साहेबांची भूमिका अशी आहे की पडळकर साहेबांनी स्पष्ट सांगितलं की हे चुकीचं झालंय महेश. आणि त्यांनी मला हे आश्वासन मी दिलं की मी विधान भवनामध्ये, आता अधिवेशन चालू आहे, विधान भवनामध्ये देखील हा विषय मांडतो. त्यांनी आश्वासन दिलं. त्यांच्या बंधूंनी ब्रह्मानंद पडळकर साहेबांनी मला कॉल करून विचारपूस केली. त्यांनी देखील मला सांगितलं की महेश जे काय झाले ते चुकीचं झालंय आणि त्यांच्या योग्य ती कारवाई करण्यासाठी आपण पुढचं पाऊल उचलूया. तर त्याच अनुषंगाने उद्याच्या ज्या मोर्चाचं जे आयोजन केले हे गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखालीच केलेलं आहे. स्वतः हजर राहणार का पडळकर साहेब? स्वतः हजर राहण्याचा प्रयत्न करतो म्हणलेत, पण अधिवेशन असल्यामुळे कदाचित त्यांचं येणं होणार नाही. पण तो जो माणूस आहे गोपीचंद पडळकर साहेब जे नेते आहेत ते फक्त आता धनगर समाजासाठी सीमित राहिले नाहीत, ते बहुजनांसाठी पुढे येत आहेत, हिंदू धर्मासाठी पुढे येतात. एखाद्यावर दिनदिबळे अन्याय झाला त्याच्यासाठी पुढे येतात, मग तो कुठल्या जाती धर्माचा असू द्या. म्हणून तो हृदय सम्राट म्हणून नेता झालेला आहे. तो मी म्हणत नाहीये. आज महाराष्ट्रामध्ये 60-70% धनगर समाज त्यांच्या पाठीमागे आहे. त्याच्यामागे काहीतरी कारण असेल ना. मग त्यांनीच मला हे केलं, मार्गदर्शन केलं की महेशराव तू काय घाबरू नकोस, तुझ्या पाठीशी मी आहे. आणि म्हणूनच मी इमोशनल झालो त्यांच्याशी बोलताना. मी म्हणलं साहेब तुम्ही आहात म्हणून तुमच्या आधारावर मी इथं काम करतोय. कारण त्यांनी सुरुवातीला लढा प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांचा त्यांनी सुरू केला होता. मग मी गंगाखेडमध्ये तेच करतो ना आज. मला दाबण्याचा प्रयत्न त्याच्यामुळे केला जातोय. आणि गोपीचंद पडळकर साहेब माझ्या सोबत होते, आहेत आणि राहणार. आणि संपूर्ण महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या संघटनाचे, वेगवेगळ्या जाती धर्मातील ज्या संघटना आहेत त्या देखील माझ्या सोबत आहेत. आणि त्यांचा मी खूप खूप आभारी आहे की तुम्ही सत्यासोबत आहेत, माझ्यासोबत नाहीत. जे खरं आहे त्याच्यासोबत तुम्ही आहात. आता ही तिसरी वेळेस तुम्हाला मारहाण झालेली आहे मतदारसंघामध्ये. आता हे मारहाण नेमकं करण्याचे जे कारण आहेत तुम्ही सांगितले, आता इथून पुढे तुमची काय भूमिका असणार आहे? तर आता भूमिका अशी आहे, पहिल्यांदा हमला झाला, मी सुखरूप बाहेर पडलो, पुन्हा काम जोरान सुरू केलं. दुसऱ्यांदा हल्ला झाला, सुखरूप बाहेर पडलो, पुन्हा जोमानं काम सुरू झालं. आता तिसऱ्यांदा हल्ला झालाय. ह्या 2-3 हल्ल्यामध्ये त्यांचा प्रयत्न होता की ह्याचा आवाज दाबायचा, ह्याला शांत करायचं, ह्याला घरात बसवायचं, ह्याचा पाय मोडायचा किंवा ह्याचा जीव घ्यायचा, मला ह्याचा घातपात करायचा प्रयत्न होता त्यांचा. आता काल झालेल्या हल्ल्यामध्ये चितावणी दिली आमदाराच्या माणसांनी. ही जर चितावणी रात्री बेरात्री जर दिली असती, आता माझं गंगाखेडला रोज येणं जाणं असते,
मी रात्री कधी बी येतोय, कधी बी जातोय, माझा पाण्याचा व्यवसाय आहे, मी गरीब माणूस आहे, धंदा करून खाणारा माणूस आहे, 20 रुपयाची बॉटल विकून खाणारा. ह्यांनी जर असेच जर पैसे, आता अजून एक गोष्ट महत्वाचा सांगायचा विषय, महत्वाचं तुम्ही बरं झालं विचारलं. बौद्ध समाजातीलच काही बांधवांनी, आता प्रोटोकॉल असल्यामुळे ते माझे बांधव आहेत, मी त्यांचं नाव रिव्हील करू शकत नाही, अच्छा. पण त्या बांधवांनीच मला असं सांगितलं की जो स्वतः बाबा पोले तिथं आला होता त्यानं 20,000 रुपये दिले कशासाठी? मारहाण करण्यासाठी? मारहाण करा म्हणून म्हणजे सुपारी दिली तुमची? सुपारी दिली. कारण अगोदर शांत झालेले बांधव अचानक कसं काय भडकले? पण हे बाबा पोलेचं तुम्ही वारंवार नाव घेता, हो. नेमकं बाबा पोलेची आणि तुमची काय वैर आहे नेमकं? बाबा पोलेचं माझं काहीच वैर नाही. तो माझ्या गावातला आहे, आमचा सोयरा आहे. हा. त्याला आम्ही गावामधून तालुक्यावर नेऊन ठेवलं, तालुक्यावर आम्ही जिल्हा परिषद मेंबर करण्यामध्ये आमचं सहकार्य आहे हा. ना. पण विषय काय आहे, माझं आणि त्याचं वैयक्तिक वैर काहीच नाहीये. पण अकोली गावामध्ये त्याचे वडील सरपंच आहेत. अच्छा. बरोबर. गंगाखेड विधानसभेमध्ये जे आमदार आहेत त्यांचा तो मानस पुत्र आहे, सगळे कामं तोच बघतो. अच्छा. मग माझी जे भ्रष्टाचार विरोधी मोहीम आहे, लक्षात घ्या, महाराष्ट्रातील जनतेनं लक्षात घेतलं पाहिजे, सगळ्या जाती धर्मातील धनगर बांधवांनी देखील लक्षात घेतलं पाहिजे की माझा विरोध हा स्पेसिफिक बाबा पोलेला नाहीच, पण माझी जी भ्रष्टाचार विरोधी मोहीम आहे त्या मोहिमेला त्याचा विरोध आहे. म्हणजे त्यांची कुठेतरी त्यांना जे टक्केवारी खायला भेटते, मग ती अकोली ग्रामपंचायत मध्ये असे ना, त्याच्या वडिलाच्या थ्रू, त्याचे वडील सरपंच आहेत संभाजी पोले, तिथं टक्केवारी खायला भेटण्यासाठी, किंवा गंगाखेडमध्ये जे त्यांचे बोगस काम होते जे मी पडताळणी करतोय तिथं त्यांना टक्केवारी खायला भेटत नाही. अच्छा. त्यांची माझी काही दुश्मन नाहीये. काय उदाहरणार्थ ते माझे सोयरेच आहेत, धनगर समाजाचे आहेत, पण त्यांना माझा त्रास ह्याच्यामुळे होतोय की मी त्यांचे बोगस कामं बाहेर काढतोय किंवा मी त्यांना बोगस काम करूच देत नाही. मी गंगाखेडमध्ये वेळोवेळी प्रत्येक कोटेदाराला आवाहन करत असतो, तुम्हाला काम करायचं तर योग्य दर्जाचं करा, नसेल तर काम तसंच राहू द्या, बंद पडू द्या काम, पण काम करू नका, बोगस काम करू देणार नाही, ही माझी ठाम भूमिका आहे. आणि हाच त्रास इथल्या प्रस्थापितांना आहे, जे सत्ताधारी आहेत सध्या, जे प्रस्थापित आहेत, त्यांना त्रास आहे. म्हणून ते बाबा पोलेच्या सारख्या ह्या एखाद्या चेल्याच्या हातानं माझ्यावर हल्ले करून करण्याचं षडयंत्र करतायत. आता ही जर सुपारी त्यानं 20च्या जागा 50,000 देऊन जर उद्या जर एखादं षडयंत्र केलं, मला येता जाता, मी मोटरसायकलवर वागणारा माणूस आहे, मला येता जाता एखाद्या ट्रकनं नाही, त्याच्याकडे एवढ्या मोठ्या गाड्या घोड्या येतात, हायवे त्याच्याकडे किती, एखाद्या हायवेनं जर मला ठोकलं, माझा जर अपघात आकस्मिक मृत्यू जर दाखवला, तर मी कुणाला गुन्हेगार ठरवायचं? माझा जीव गेला ना विनाकारण. म्हणजे यांना काहीतरी 4 पैसे खाण्याची, टक्केवारी खाण्यासाठी एखाद्या धनगर बांधवाचा, एखाद्या सामान्य नागरिकाचा जीव घेता तुम्ही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचे की या बाबा पोले पासून तुमच्या जीवितास धोका आहे? 100% बाबा पोले पासून आहे. आणि बाबा पोलेच्या पाठीमागं कोण आहे, एक राजकीय षडयंत्र कोण करते, ह्या सगळ्या गोष्टी, आणि मुख्य कर्णधार बाबा पोले. वेळोवेळी तो माझ्यावर हल्ला करण्यासाठी पुढे येतोय. ज्यावेळेस पोलिसांनी मला कापसे गार्डन मध्ये पकडलं होतं, संभाजी पोले 5 फुटाच्या अंतर उभा होता, माझ्याकडे बघत होता, काहीच बोलला नाही. तो गावचा सरपंच आहे ना, माझ्याच गावचा सरपंच आहे. एक सरपंच या नात्यानं तरी त्यानं विचारायला पाहिजे होतं, महेश काय झाले, पोलिसांना विचारायला पाहिजे नेमकं काय झाले. त्यानं काहीच विचारपूस केली नाही. म्हणजे त्यांचं षडयंत्र होतं मला आतमध्ये टाकण्याचं. मग माझ्यावर जे हल्ला सेकंड टाइम केला तो बाबा पोलेने स्वतः इन्व्हॉल्व होऊन केला. 3ऱ्या टायमाला बाबा पोलेने सुपारी दिली 20,000ची. अजून काय पाहिजे तुम्हाला? मग हे का करते त्याची माझी काही दुश्मन नाही, अजून मी सांगतोय, त्याची माझी काही दुश्मन नाही. पण त्याला त्याच्या बोगस कामांमध्ये मी आडफाटा तयार होतोय माझ्या थ्रू. योगेश भाऊ, माझ्या थ्रू आडफाटा तयार होतोय, म्हणून त्याला तकलीफ येते, बाकी काही नाही. आता महाराष्ट्रातल्या जनतेला काय आवाहन करणार आहे तुम्ही? महाराष्ट्रातील जनतेला माझं एकच आव्हान आहे. 11 तारखेला आम्ही भव्य मोर्चाचं आवाहन केलेलं आहे. गंगाखेड बंदची हाक दिलेली आहे. कशासाठी? बौद्ध समाज आणि धनगर समाजाला आमने सामने आणण्यासाठी नाही. गंगाखेडमध्ये जो अन्याय होतो आणि एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये जो अॅट्रॉसिटी या कायद्याचा चुकीच्या मार्गाने उपयोग केला जातोय, तो झाला नाही पाहिजे. हा पहिला हेतू. दुसरा हेतू, ज्यावेळेस मी काम करतोय त्यावेळेस विनाकारण दडपशाही करून, षडयंत्र करून मला माझ्या जीविताला हानी आहे. उद्या चलो माझा बळी घेतले जाऊ शकतोय, माझा मर्डर होऊ शकतो इथं. मला शांत, त्यांना माहिती आहे मी असा तसा शांत होत नाहीये, माझा मर्डर होऊ शकतो. त्यांना प्रस्थापित जिम्मेदार असणार आहेत. त्याच्यामध्ये आमदार साहेबापासून ते सगळेच आले, यांचे जे कार्यकर्ते आतमध्ये दिसले व्हिडिओमध्ये. एक दुसरी गोष्ट, सगळ्याच जाती धर्मातील 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारातील समाज बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही उद्या या. कारण आज जे माझ्यासोबत घडले उद्या तुमच्यासोबत घडू शकते ना. तुम्ही माझ्यासाठी येऊ नका. लोकशाही वाचवण्यासाठी, कायदा वाचवण्यासाठी, बाबासाहेबांचं संविधान योग्य रीतीनं वाचवण्यासाठी आपल्याला तिथं जमा व्हायचे. आणि जमा झाल्याच्या नंतर सगळ्यांनी मिळून, बौद्ध समाजाला देखील माझी विनंती आहे, महाराष्ट्रामधल्या ज्या मोठमोठ्या संघटना आहेत त्यांना माझी विनंती आहे की तुमची रोखठोक भूमिका समाजासमोर मांडा सोशल मीडियावर, की महेश बिडकर चुकीचा आहे का नाही. तुम्ही स्पष्ट करा ना, फक्त बोलून काय फायदा. तुम्ही स्पष्ट करा समोर येऊन. गंगाखेडमधल्या देखील सगळ्या बौद्ध बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही एकजुटीनं येऊन तिथं मोर्चाच्या दिवशी येऊन तुम्ही स्पष्ट करा तुमची भूमिका. महेश बिडकर जर चुकीचा असेल, मी अजूनही आवाहन करतोय, त्या मोर्चामध्ये पडताळणी करा व्हिडिओची. जर त्या मोर्चामध्ये जर महेश बिडकर चुकीचा, म्हणजे त्या जागेवर जर जातीवाचक शब्द जर तुम्हाला आढळला, तर अॅट्रॉसिटी तर राहू द्या हो, फाशीची शिक्षा द्या ना मला तुम्ही.
त्याच बाबासाहेबांसमोर मला फाशी शिक्षा द्या, मी खुशी खुशी ऍक्सेप्ट करतो. पण गुन्हा नसताना तुम्ही माझ्यावर अत्याचार का करताय, मला का मारलं, हा माझा प्रश्न आहे. आणि त्या दिवशी माझी तीच भूमिका असणार आहे. सर्वांना आव्हान आहे माझं की ज्यांनी ज्यांनी चुकीच्या भीमटोला म्हणून जे व्हिडिओ व्हायरल करतायत, अच्छा. ज्यांच्या आयडून व्हायरल झाले त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्यांनी त्या व्हिडिओमध्ये मला मारले, आता यांनी 4 जणांचे नाव घेतलेत जबरदस्तीने. डोंगरे मला म्हणले की 4 जणांचे नाव घ्यावं लागतील, जास्त जणांचे नाव घ्यायचं म्हणते. अरे रॉयटचा गुन्हा दाखल करा ना, मॉब लिंचिंग झाली माझ्यावर, काय दंगेखोरासारखे झाले, दरोडा पडला, माझ्या गळ्यातली चेन घेतली, लॉकेट घेतलं, अंगठी काढून घेतली, माझा मोबाईल फोडला, जीव मारण्याची धमकी दिली, तिथून प्रयत्न केला, त्याच्याकडे चाकू होता, धरपकडीमध्ये तुमच्या गळ्यातलं सोनं वगैरे काढलं, 100% ओढून घेतलं त्यांनी, वरपाडून घेतलं, माझा मोबाईल फोडला विनाकारण. मग डोंगरे साहेबांनी गुन्हे जे दाखल करायला पाहिजे होते योग्य रीतीने ते दाखल केले नाहीत. ते दाखल करून त्यांच्या योग्य ती कारवाई, आणि यांच्या पाठीमागे षडयंत्र कोण करणार आहे त्यांच्या योग्य ती कारवाई झाली पाहिजे, एवढी माझी विनंती आहे. आणि सर्व बांधवांना देखील माझी विनंती आहे की तुम्ही माझ्यासोबत उभा टाकू नका, तुम्ही कायद्यासोबत उभा टाका, लोकशाही वाचवण्यासाठी उभा टाका. कारण आज जो प्रसंग माझ्यावर आलाय, मी तरी 4 काट्या मोडूस तर मार खाल्ला, पण उद्या तो प्रसंग तुमच्यावर येऊ नये म्हणून मी तुमच्यासाठी लढत होतो, लढत आहे, लढतच राहणार. आणि तो तुमच्यासाठी एल्गार दिलाय, म्हणून तुम्ही उद्याच्या त्या मोर्चामध्ये सामील व्हा अशी माझी विनंती आहे सर्वांना. तर असा संपूर्ण प्रकार महेश बिडकर यांच्यासोबत घडलेला आहे. आपण जो काय प्रकार घडलाय तो महेश बिडकर यांच्याच जी काय त्यांनी भूमिका मांडली त्यांच्या शब्दात आपण पाहत आहेत. आता महाराष्ट्राने ठरवायचं आहे की नेमकं हा महेशवर अन्याय झालाय का नाही, आणि महेशला जर अन्याय झाला असेल महेशवर, तर महेशला कुठेतरी न्याय मिळणं गरजेचं आहे. लोकशाही भारतसाठी मी संतोष रेड्डी, गंगाखेड.